न्यूजमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण जुनी शुक्रवारी प्रभाग 31 मध्ये आणि आपण बघू शकतो काँग्रेसचे जे सतीश होले आणि त्यांचं पॅनल जे आहे आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे, मत मागण्याकरता फिरत आहे। आपण बघू शकतो या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे आहे डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे। आपण सतीश होले सोबत बोलणार आहोत। दादा, काय सांगाल, आपण जेव्हा इथे आलो आहे तर फार गंदगी आहे आणि आता तुम्ही कुठले मुद्दे घेऊन यांच्यापर्यंत येत आहे? मागच्या वेळेस आम्ही 4 उमेदवार भाजपकडनं होतो, त्यावेळेस हा भाग मी 2 कामं इथे मोठी केली। नंदनवनला शांती अपार्टमेंट जवळची एक 50 फूट मेन लाईन 48 तास जागून केली आणि शेखर सावंतच्या घराच्या बघा ॲडव्होकेट गिरटकडच्या घरातली मेन गटर लाईन 24 तास मी स्वतः ते लेबरसोबत होतो। पण हे जेव्हा भाजपवाल्याच्या लक्षात आलं तर त्यांनी मला इकडे काम करणं बंद केलं आणि मला फक्त रघुनाथ सोमारीपेठमध्येच काम करायला लावलं। अच्छा, म्हणजे तुम्हाला इथे संधी दिली नाही म्हणून काम करायला संधी दिली नाही। इथे कांबडी म्हणून जे नगरसेविका होती माझी बहीण, तिच्या मिस्टरनी गडबड केली आणि त्याच्यामुळे इथे काही कामं झाली नाहीत। आता लोक तुम्हाला बोलतील की तुम्ही आधी नगरसेवक होते। मला चालतं, मी स्पष्ट बोलणार आहे, मी घाबरणाऱ्यापैकी नाही। नक्कीच, तर सुशिक्षित लोकांची टीम आहे, एकदा संधी द्या असं बोलल्या जात आहे। आणि आपण बघतो की अगदी छोट्या छोट्या गल्ल्या आहे, काँग्रेसचं पॅनल जे आहे मतदान मागायसाठी आम्हाला मतं द्या, एक संधी द्या, आम्ही विकास करू हे म्हणायसाठी आलेले आहे। मात्र जेव्हा इथे आलो आहे तर लोकांचं कुठेतरी तिथे रोष पण दिसतो आहे का या गल्ल्यांमध्ये पाणी वाहत आहे गडरचं। आणि आपण बघू शकतो अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जे आहे काँग्रेसचं पॅनल निघतं आहे, घराघरात जाऊन जे आहे डोर टू डोर जाऊन जे आहे मतं मागत आहेत। आपल्यासोबत ताई, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, आज तुम्ही डोर टू डोर व्हिजिट करत आहे, कुठले मुद्दे घेऊन जाणार आहे? तुम्ही सुशिक्षित बघा, तुम्ही या गल्लीमध्ये फिरत असाल की पाणी पडलेलं, साफसफाई बरोबर नाही आहे, गडाचे प्रॉब्लेम आहे, लोक ओरडतात। जे मागील नगरसेवक होते त्यांनी काहीच कामं केलेले नाही आहेत, तर त्याचा आक्षेप आमच्यावर पण येत आहे की तुम्ही येणार तर करणार का? लोकांना संशय येते ना, तर ते शंका तर घेणं म्हणजे जरुरीच आहे। आता आम्ही तर म्हणतो लोकांना की पुढच्या वेळेस आम्हीच काम करणार आहोत आणि नक्की निश्चित व्यवस्थित काम करणार आहोत। धन्यवाद। नक्कीच, तर आपण बघतो आहे की यांना कुठेतरी यांच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे की तुम्ही जर आलात तर काम कराल का, कारण इथला विकास झालेला नाही, आताही इथे गडरचं पाणी गंदगी दिसत आहे आणि म्हणूनच लोक आहे यांना प्रश्न विचारताय। मात्र यांचं बोलणं असं आहे उमेदवारांचं की आम्ही सुशिक्षित आहोत, या सगळ्या समस्यांची जाण आम्हाला आहे आणि जर का आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या सगळ्या समस्यांवर तोडगा काढू। आपण ताईसोबत बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही लोकांपर्यंत जात आहे, डोर टू डोर व्हिजिट करत आहे, तुम्ही सर्व सुशिक्षित आहे, आत्ता जर तुम्ही निवडून आलात तर काय काम? प्रथमतः या वस्तीमध्ये किंवा प्रभागामध्ये जिथे जिथे समस्या आहे, गडर लाईनची समस्या आहे, तुम्ही पाहताच आहे, आता सांडपाणी वाहत आहे, गडर फुटलेले आहे, पिण्याच्या पाण्याला गडरचं पाणी लागलेलं आहे आणि नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत। ते आम्हाला सांगतात आहे की इथे एवढ्या समस्या आहेत, तर तुम्ही कसं काय कसं करणार, तुम्ही करणार की नाही? तर आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही निश्चितच त्यांच्या या समस्यांचं निराकरण करू आणि त्यांचे प्रश्न सोडवू। नक्कीच, तर मागे जे आहे या आधीच्या टर्मला जे आहे भाजपचे नगरसेवक होते आणि लोकांमध्ये रोष आहे की त्यांनी काम केलेलं नाही। मात्र काँग्रेसच्या जे पॅनल आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही नक्की विकास करू आणि येथील समस्यांवर तोडगा काढू। BKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।